आता या वयात मी कीर्तन करतो, या वयात मी धोतर घालतो, तर मला सुद्धा बरेचसे जण म्हणतात महाराज या वयात, कारण मी दिसायला बारीक आहे आणि मी दिसायला बारीक असल्यामुळं मला महाराज सुद्धा कुणी म्हणत नाही. खरं सांगा, मी महाराज म्हणून तरी वाटतो का? नाही. मग का पोतराज आहे का? असं काही म्हणता का? महाराजच आहे ना. महाराज म्हणलं की दाढी गाडी बॉडी असली पाहिजे, त्याच्याशिवाय वजनच पडत नाही महाराज. काय काही काही माणसं वजनदार असतात, तो लबाड बोलत नाही. आमच्या गावात ती 1.5 क्विंटलची बाई आहे. किती क्विंटलची? 1.5 क्विंटलची. खोटं वाटत असेल तर येऊन बघा. आणि तिच्या घरामध्ये चोर घुसले. कशाला मराय घरात चोरायनं जावा का सांगा बरं. घरात चोर घुसले आणि बाईला जाग आली. बाईला जाग आली की एक चोर ह्या हातात धरला, एक चोर ह्या हातात धरला, खाली पाडले आणि अंगावर बसली. आणि अंगावर बसून पोराला काय म्हणली माहिती का? पप्प्या जाय पटकन म्हणली पोलिसाला बोलून. आणि पप्प्या बाहेर गेला आणि परत मध्ये आला. मध्ये आल्याच्या नंतर काय म्हणलं माहितीये का? मम्मी माझी चप्पलच सापडा नाही. चोर म्हणला माझी घालून जाय पण पोलिसाला बोलून आण. अशा वजनदार माणसं असतात बघा. आपल्याकडे बघितलं दाढी नाही, गाडी नाही, बॉडी नाही, त्याच्यामुळे वजनच पडत नाही. माझं वजन पडत नाही, रिकामं माझं वजन हाणते. हो, मी दिसायला बारीक असल्यामुळे महाराज लय विचित्र असतात महाराज. याच्यामुळं मी चुकून कोणाच्या नादाला लागत नाही. दुसरी गोष्ट, मी बारकाल्या पोराची चुकून कधी नादाला लागत नाही. माझं नेहमी सांगणं असतंय, दारू पिणाऱ्या माणसाच्या, येड्या माणसाच्या आणि बारकाल्या पोराच्या चुकून कधी नादाला लागायचं नाही. येड्या माणसाच्या अजिबात नादाला लागायचं नाही. उदाहरण सांगताय का? एक येडं पुढून येऊ लागलं आणि इकडून एक येडं जाऊ लागलं. पुढून येणारं येडं ह्या येड्याला म्हणतंय माझ्या पिशवीत काय, हे जर तो ओळखलं तर याच्यातले अंडे तुला. काय म्हणलं ते येडं? माझ्या पिशवीत काय, हे जर तो ओळखलं तर याच्यातले अंडे तुला. काय झालं? चुकलं काय? चुकलं का? नाही बोला बोला, काय झालं सांगा. नाही ना? बरोबर आहे ना? हा, मग काय नाही. मी बारीक आहे म्हणून मला वाटलं बाकी काही नाही बघा. चुकत पिकत असलं तर घ्या सांभाळून, बाकी काही नाही बघा. इकडं लक्ष द्या, ऐका. काय म्हणलं ते? माझ्या पिशवीत काय, हे जर तो ओळखलं तर याच्यातले अंडे तुला. हे काय म्हणलं माहितीये का? लक्षात ठेवा बरं का. हे कशाचे, हे जर तो ओळखलं तर कोंबडी सुद्धा तुला. आणि अजून एक म्हणला, हे किती, हे जर तो ओळखलं तर 8च्या 8 तुला. तरी पुढचा काय म्हणला माहितीये का? एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याकरता एखादा ऑप्शन दे. हे ना प्रश्नासहित उत्तर सांगितले, काय डोंबल्याच ऑप्शन देणार आहे का सांगा बरं. ह्याच्यामुळं येड्या माणसाची चुकून कधी नादाला लागायचं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दारू पिणाऱ्याचे अजिबात नादाला लागायचं नाही. एवढे दारू पिणारे एवढे विचित्र असतात महाराज. दारू पिणारे हुशार असतात, ती फक्त पितात म्हणून वायाला जातात, बाकी काही नाही महाराज. नाही तर दारू पिणाऱ्याचे नादाला लागायचं नाही. एक जण एवढा दारू प्यायचा, एवढा दारू प्यायचा, त्यानं काय केलं माहिती का? दारू पिता पिता झाकण भरून दारू स्वतःच्या बायकोलाच पाजली. पी म्हणला. बायकोनं घोड घेतला आणि घोड घेतल्याच्या नंतर बायको अशी करते. बायको म्हणली किती कडू आहे. नवरा म्हणला तुला आज कळलं का? एवढा त्रास मी सहन कसा करीत असेल. म्हणजे एवढा त्रास ते पियची काय गरज आहे का सांगा बरं. त्याच्यामुळं दारू पिणाराचे चुकून कधी नादाला लागायचं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बारकाल्या पोरायच्या, बारकाल्या पोराचे अजिबात नादाला लागू नका महाराज. हे बारकाली पोरं एवढे विचित्र असतात ना महाराज, त्यांचे एक चुकून कधी नादाला लागायचं नाही. एक बारकं पोरगं माझ्याकडं मला म्हणलं चला महाराज आपली इथं चहा घ्यायला. त्यामुळे मला चहा घेत नाही, ते मला दूध घेऊ चला. गेलो महाराज त्याच्या इथं दुधाला गेलो आणि त्या पोरानं मला 2 तांबे दूध पाजलं. 2 तांबे. आता खरं सांगा, माझ्याकडे बघून असं वाटतं का मी 2 तांबे दूध पिईन म्हणून? वाटतंय? दिसायला बारीक असल्यामुळं नाही ना वाटत. आता योगायोगानं आलं म्हणून सांगतो. आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये जर आला तर तिकडं कीर्तनाचा टाईम आहे 7 ते 9. 9ला कीर्तन संपल्याच्या नंतर मग त्यांच्या इकडे जेवण वगैरे 9ला. आपल्या इकडला कीर्तनाचा टाईम 9 ते 11. खेड्या भागामधला कीर्तनाचा टाईम 9 ते 11. आणि सिटीमध्ये जर गेला तर कीर्तनाचा टाईम असतो 7 ते 9. 9ला कीर्तन झालं. एक बाई आमच्याकडे आली, मला म्हणली चला महाराज आमच्या इथं जेवायला. मी आमच्यासोबतचे असे 10-15 टाळकरी आम्ही निघालो जेवायला. आणि चलता चलता त्या बाईला सहज प्रश्न विचारला. त्यांना म्हणलं का होत नाही 8 दिवसाचे कीर्तनकार, 8 दिवसाची महाराज मंडळी तुमच्याच इथं जेवायला असतात का? त्या काय म्हणल्या माहिती का? नाही महाराज, 8 दिवसाचे कीर्तनकार, 8 दिवसाची महाराज मंडळी आमची इथं जेवायला नसतात. तुमच्यावनी बारीकच कुणी येईनाय. म्हणजे मी बारीक आहे म्हणून घरी जेवायला नेलं. घरी गेलो आणि घरी गेल्याच्या नंतर आता बाबा बारीकी म्हणून तिने अशी बारकाली उंडी धरली का? तर बाबा बारीकी एक 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 पुळी लाटली. सगळ्यांच्या ताटामध्ये एक 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 ठुली. ह्यांचं वदनी कौड होस तरी मी एक पुळी तर खाल्ली. दुसरी आणून दिली, दुसरी खाल्ली, तिसरी आणून दिली, तिसरी खाल्ली, चौथी आणून दिली, चौथी खाल्ली. महाराज पोळ्या लाटू लाटू त्या बाईची बीपी वाढली. त्याच्यामुळे ती जवळ येतच नव्हती. लांबूनच म्हणायची हवं का आण, हवं का आण, हवं का आण. पुन्हा कशी करते, माय गाडी बारीक आहे पण आवरेज लई देती. हवं का आण, हवं का आण. पुन्हा कशी करते, माय दिसतंय लाकडावणी पण खातय माकडावणी गे. म्हणजे आता तर कळालं असेल ना मी 2 तांबे दूध पितो म्हणून.
कळालं ना? आता परत विषयावर या. त्या पोरानं मला 2 तांबे दूध पाजलं, मी 2 तांबे दूध पेलो आणि त्याला सहज प्रश्न विचारला. त्याला म्हणलं, का रे बाळू, तुझ्या घरचं मी 2 तांबे दूध पेलो हे मला मान्य आहे, पण तुझी मम्मी आल्याच्या नंतर तुला काय बोलणार तर नाही ना? ते पोरगं काय म्हणलं, अहो महाराज, कशाला काय बोलन, तुम्हाला जे 2 तांबे दूध पाजले ना त्याच्यात उंदीर पडून मेला होता. अरे बाप, असला राग आला. मी तांब्या घेतला, तांब्या फेकला की तांब्या फुटला. हे पोरग लगेच कसं करते, मम्मी ह्या महाराजांना आपला संडासला नाही ह्याचा तांब्या फोडला गे. बघा किती विचित्र असतात हे बारकाले पोरं, सांगा बरं. त्याच्यामुळं ह्या बारकाल्या पोरायच्या मी चुकून कधी नाराला लागत नाही. बघा इकडं लक्ष द्या. विषय हा चाललेला आहे, मुद्दा हा चाललेला आहे. सांगायचं तात्पर्य ऐका, देवाकडं जायचंय ना, याला वेळेचं बंधन नाही, काळाचं बंधन नाही. लहानपणात या, वय झाल्याच्या नंतर या, किंवा या पण परमार्थ करा. नाचावं माणसानं, पण कुठं नाचावं? कीर्तनात नाचावं. सांगतात, नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञान दीप लावू जगी. नाचावं माणसानं, पण कुठं नाचावं? कीर्तनात नाचावं. कीर्तनात नाचण्याचा जेवढा आनंद आहे त्याच्या इतका आनंद दुसरीकडे कुठंच नाही. चोपदार जरा पुढे या बरं. वा 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 वा, टाळ्या वाजवा चोपदारासाठी. वा, खरं सांगा चोपदार, संसारात आनंद आहे का कीर्तनात आनंद आहे? संसार करण्यात आनंद आहे का कीर्तन करण्यात आनंद आहे? संसार करण्यात आनंद आहे का कीर्तन करण्यात आनंद आहे? बर, मंडपात आनंद आहे का घरी आनंद आहे? मग कीर्तन झाल्यावर कुठं जाणार आहे? गोष्ट लक्षात ठेवा, संसार प्रपंच आहे म्हणून करायचं आहे. भगवंताचं नामचिंतन असून सुद्धा लोक करत नाही, फार मोठी शोकांतिका आहे. केलं पाहिजे महाराज भगवंताचं नामचिंतन. आनंद आहे, सगळा आनंद जर कुठं असेल तर इथं आनंद आहे. नाचावं माणसानं, पण कुठं नाचावं? तर कीर्तनामध्ये नाचावं. असंच एका गावाला कीर्तनाला गेलो महाराज, एवढे चोपदार नाचले, पण नेमकी त्यांची बायको कीर्तनात आलेली होती. घरी गेले, तुमचं लग्न झालंय ना? झालंय? वा 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 वा, काय मुखडा आहे महाराज, वा. आणि कशा मिशात वजनदार आहेत. हा, लक्षात ठेवा. घरी गेल्याच्या नंतर बायको म्हणली, का हो लयच कीर्तनामध्ये नाचत होते, कीर्तन करावं प्रेम होतं का कीर्तनावर प्रेम होतं? चोपदार म्हणले, बाई सांगूच का? बाई म्हणली, पटकन सांगा. चोपदार म्हणले, खरंच सांगू का? बाई म्हणली, पटकन सांगा. चोपदार म्हणले, कीर्तनकारावर प्रेम नव्हतं, कीर्तनावर प्रेम नव्हतं. मग बाई म्हणली, नाचत का होते? चोपदार म्हणले, कीर्तन सुरू झाल्यापासून धोत्रात किडू घुसलं, म्हणला कीर्तन संपस्त निघलंच नाही म्हणून उड्या हानीत होतो, बाकी काही नाही. बघा, नाचावं माणसानं कीर्तनामध्ये. एक वाक्य लक्षात ठेवा, निवडणुकीचं नाचणं हे तिरस्काराचं आहे. वाक्य लक्षात ठेवा, निवडणुकीचं नाचणं हे तिरस्काराचं आहे. मला सांगा, लग्नामध्ये जे नाचतात ते नवरदेवावर लईच प्रेमे म्हणून नाचतात का टाकलेली जिरत नाही म्हणून? हो, टाकलेली जिरत नाही म्हणून. ऐका, निवडणुकीचं नाचणं हे तिरस्काराचं आहे, लग्नातलं नाचणं हे मस्तीचं आहे. वाक्य लक्षात ठेवा, निवडणुकीचं नाचणं हे तिरस्काराचं आहे, लग्नातलं नाचणं हे मस्तीचं आहे, आणि कीर्तनातलं नाचणं हे भक्तीचं आहे. त्याच्यामुळं नाचलं पाहिजे महाराज. इथं जेवढा आनंद, इथं जेवढी मजा, इथल्यासारखा आनंद, नित्याल्यासारखी मजा दुसरीकडे कुठं नाही. महाराज सांगतात, हा सुख सोळा स्वर्गी नाही. त्याच्यामुळं महाराज म्हणले, मृत्यू लोके व्हावा जन्मामा. इथं आनंद, इथला आनंद दुसरीकडे कुठं नाही. पण एक ऐका, आनंद घेत असताना आनंद पचला बी पाहिजे. आनंद पचाय काय लागते माहितीये का? ताकद लागते. ताकदीशिवाय आनंद पचत नाही. उदाहरण, आमच्या गावात एका 80 वर्षाच्या आजीला 10 लाखाची लॉटरी लागली. बँकेचे मॅनेजर म्हणले, डायरेक्ट आजीला सांगताना आजी मरत्यान का? तर लॉटरी 10 लाखाची ना आजी 80 वर्षाच्या, काळजी करू नका म्हणले. गावच्या कोतवालाकडे गेले. गावचा कोतवाल हुशार. गावचा कोतवाल आजीकडे गेला ना आजीला सांगितलं, आजी जर तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करता? आजी म्हणल्या, लागूच शकत नाही. कोतवाल म्हणला, योगायोगानं जर लागलाच तुमचा नंबर तर? आजी म्हणले, आतापर्यंत लॉटरी लागली नाही, 70-80 वर्ष झाले, लॉटरी लागणच कशी? कोतवाल म्हणला, आजी चुकून हुकून जर लागलाच तुमचा नंबर तर काय करता? आजी बेले हुशार होत्या. आजी काय म्हणले माहिती का? बाबा, मला जर 10 लाखाची लॉटरी लागलीच तर त्यातले 5
पसला तुला कोतवालच मेला. बघा पसला का आनंद नाही महाराज. आनंद पचण्यासाठी सुद्धा काय लागते म्हणले तर ताकदीशिवाय आनंद पचत नाही. इथं जेवढा आनंद, इतर जेवढी मजा, इथल्यासारखा आनंद इथल्यासारखी मजा दुसरीकडे कुठंच नाही. त्याच्यामुळं महाराज सांगतात इथं आलात ना तर भगवंताचं नामचिंतन करा. कारण वारंवार कुठंही कधीही केव्हाही सांभाळणारा कोण असेल तर हा जगाचा चालक मालक आहे. महाराज सांगतात देवाकडं तर जायचंय, जगाच्या चालक मालकाची भगवंताची तर भक्ती करायची, पण नेमकी देवाची भक्ती नेमकी कशी करावी, देवाचं नामचिंतन नेमकं कसा करावं. जगद्गुरु तुकोबारायांनी एक अगदी सोपं साधन सांगितलंय. काय साधन आहे तर अभंगाच्या करावे त्यांच्यासाठी काय गोड गायन आहे, काय गोड वातावरण आहे महाराज. कार्यक्रमाची मजाच वेगळी आहे. कारण इथं जर बघितलं तर गाणारे चांगले आहेत, वाजवणारे चांगले आहेत, ऐकणारे चांगले आहेत, सगळेच चांगले आहेत. बरोबर आहे का नाही? अहो काही काही गावाला कीर्तन गेला तर तिथं गायक नसतात आणि वादक नसतात. एकदा खाली मी विदर्भामध्ये कीर्तन गेलो तिकडं नांदेडकडं, तिकडं गायक नाही ना वादक नाही, टाळी घेऊन मागं दोघंच उभा. मी म्हणलं मी पुढं म्हणतो तुम्ही मागून उचला, ते दोघं उठले मलाच उचलायला लागले. आता काय करायचे सांगा बरं. गाणारे वाजवणारे ऐकणारे सगळे चांगले असले पाहिजे. मी अभंग घेतला होता शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. मागचा म्हणणारा काय म्हणला माहिती का? शिव भोळा चक्रवर्ती तुही माय मही चुलती. बघा काय करायचे सांगा बरं. गाणारे वाजवणारे जर चांगले असतील तर कार्यक्रमाची मजा आहे. आणि इथं जर बघितले तर सगळे कसे आहेत? एक नंबर आहेत. गाणारे बोला की, गाणारे एक नंबर आहेत, वाजवणारे एक नंबर आहेत, ऐकणारे एक नंबर आहेत. मग सगळेच एक नंबर आहेत आणि मी 2 नंबर आहे का? सगळेच एक नंबर आहेत, गाणारे वाजवणारे ऐकणारे. आणि जर सगळेच एक नंबर असतील तरच कार्यक्रमाची मजा आहे, नाही तर काही उपयोग नाही. अहो महाराज एका जणानं माझ्या कीर्तनामध्ये सूर लावला. बरं सूर लावण्यासाठी त्यानं असं तोंड वाशिलं. 2 तास तोंड तसं तचच होतं. तेवढ्यात चिमणी तोंडात गेली, नांडे देऊन बाहेर आली. आता काय करायचे सांगा बरं. गाणारे वाजवणारे जर चांगले असतील तर कार्यक्रमाची मजा आहे. बरं गायन करणं काही सोपं नाही, पखवाज वाजवणं काही सोपं नाही महाराज. असं बिंबीच्या डेटापासून वरडावं लागतं. गायनाचार्यांसाठी एक वाक्य सांगता ऐका. संगीत हे शक्ती हर घट में बसे राम. ऐका हा, संगीत हे शक्ती हर घट में बसे राम, रोगी को राग सुना के देती है आराम. ही ताकद जर कशात असेल ना तर ही ताकद गायनामध्ये. गायन करणं काही सोपं नाही, पखवाज वाजवणं सुद्धा सोपं नाही. विचार करा कृष्णा महाराजांकडे बघा, असे बोटं फुटलेले असतात महाराज. पखवाज वाजवणं सोपं नाही. मग महाराज गायन करणं सोपं नाही, पखवाज वाजवणं सोपं नाही, म्हणजे कीर्तन करणं सोपं आहे? कोणाला वाटतं सोपं आहे? ज्याला सोपं वाटतं त्यानं इथं येऊन बसा, मी खाली बसतो, तुम्ही उभा राहा. सोपं आहे का?
अहो पुढचे पब्लिक बघितली का इथं उभा राहिल्याच्या नंतर मांड्या सुद्धा इठ्ठल इठ्ठल बोलत्यात. कीर्तन करणं सुद्धा सोपं नाही. प्रत्येकाला सगळं सोपं वाटतं पण करणं फार अवघड आहे. बोलता सोपे वाटे, बोलणं सोपं आहे महाराज, पण करणं फार अवघड आहे. ऐका, अभंगाच्या प्रथम चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. महाराज सांगतात कीर्तन करा आणि मुखाने हरीचं गुण. कीर्तन करायचंय, मुखाने हरीचं गुण गायचंय. पण तुम्ही तर खऱ्या कीर्तनाचं महत्त्व सांगणार होते. कीर्तनाचे प्रकार आहेत कोणचे कोणचे ऐका. गुण कीर्तन, लीला कीर्तन, सगुण कीर्तन आणि नामकीर्तन. ह्या 4 कीर्तनापैकी आम्हाला एकच कीर्तन करायचंय. गुण कीर्तन करायचं नाही, लीला कीर्तन करायचं नाही, सगुण कीर्तनही करायचं नाही. करायचं जर असेल तर नामाचं कीर्तन करावं. मग महाराज सांगतात नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. करायचं जर असेल तर नामाचं कीर्तन करा. जर नामाचं जर कीर्तन केलं तर नेमकं काही होईल तर जेवढं पाप जन्माला आलंय तेवढं सगळं जळून जाईल. फक्त काय करावं लागल, नामाचं कीर्तन करावं लागल. महाराज सांगतात जळतील पापे जन्मांतरीचे. त्याच्याकरता उपदेश आहे. काय उपदेश? पंढरपूरचे नामदेवराय. कोण नामदेवराय? ज्या नामदेव महाराजांच्या हातानं देवानं निवेद खावा ते नोहे हा सामान्य महिमा संतांचा आणि नैवेद्य हातीचा मृत्यूजीवी. ज्या नामदेव महाराजांच्या हाताने देवानं निवेद खावा, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती आणि नाम देवा हाती दूध प्याला. ज्या नामदेव महाराजांच्या हातानं देवानं निवेद खावा त्या नामदेव महाराजांनी पंढरपूरमध्ये वाळवंटात कीर्तन ऐकलं आणि कीर्तनात सांगितलं की वाल्याकुळीनं शतकोटी रामायण लिहिलं. या ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर नामदेव महाराज घरी येतात, देवाकडे जातात आणि देवाला प्रतिज्ञा करतात, देवा वाल्याकुळीनं शतकोटी रामायण लिहिलंय, आम्हाला 100 कोटी अभंग लिहिचे. नामदेव महाराजांना देव म्हणतो, नामा बोलणं सोपं करणं अवघड आहे, इतक्या अभंग लिहिशील कसे? नामदेव महाराज सांगतात, देवा वाल्याकुळीला आयुष्य किती होतं? सांगितलं वाल्याकुळीला आयुष्य किती होतं. तुम्हाला मला आयुष्य किती आहे? 100. बरं तुम्ही मला सांगा 100 50 तरी भजनाला जातात का? बालपण तरुणपण म्हातारे कोतारे एक सुद्धा भजनाला जात नाही. अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्ध रात्र खाय मध्ये बालत्व पिडा रोग क्षय आणि काय भजनाशी उरले ते पाहिजे. किती लोकायला सांगा, येड्या माणसाच्या किती नादाला लागा, येड ऐकतच नाही महाराज. कीर्तना जोपर्यंत आहे तोपर्यंत म्हणणार. महाराजांचं ऐकलं पाहिजे. महाराज चांगलं सांगतात, महाराजांचं ऐका हो. आणि मंडपाच्या बाहेर गेली, धंदा आहे त्यांचा बघा. अरे ऐकलं गरजेचं आहे. ऐका, एवढा तुम्ही आम्ही एवढा अट्टहास केलाय कशासाठी? माणसाच्या जीवनामध्ये कुठंतरी काहीतरी बदल व्हावा याच्याकरता तुम्ही आम्ही एवढा अट्टहास केलाय. कुठंतरी माणूस सुधरावा याच्याकरता तुम्ही आम्ही अट्टहास केलाय. महाराज सांगतात, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा धीस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलं विसावा.